गाईच्या दुधामधून त्या दुधेश्वराचा जन्म झालेला आहे। ती पिंड असताना होती तिळा एवढी, पण आता ती पिंड म्हणजे 5 पत्र्याची एक रूम असे ना, ती 5 पत्र्याची ती सुद्धा तिला पुरत नाही एवढी मोठी ती पिंड झालेली आहे। आणि बाहेर गावून सुद्धा माझ्या मेंढापूरमध्ये लोक दर्शनासाठी त्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी आणि खास पाहण्यासाठी मेंढापूरला येत आहेत। म्हणून म्हणायचं आहे त्या गावाचा देव दुधेश्वर पवार साहेबांना सुद्धा पावलेला आहे, म्हणून म्हणायचं आहे। चार गाईवरती पुष्प स्वर्गाच्या दारातून, म्हणजे माझ्या गावातून एक गुराव लहानपणापासून तर म्हाताऱ्या वयापर्यंत शनी शिंगणापूरला पाणी घालण्यासाठी जायचे। आणि त्यांनी पाणी घालून खूप वर्ष झाले पायी जायचे आणि पायी यायचे। मग परमेश्वर स्वतः भगवंत त्यांच्या स्वप्नामध्ये आला आणि सांगितलं तुझं आता वय झालेलं आहे, तू माझ्याकडे येऊ नको, तर मी उद्या तुझ्याकडे येते असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणून म्हणायचं आहे गाईवरती पुष्प स्वर्गाच्या दारातून, स्वर्गाच्या दारातून दुधेश्वराचा जन्म झाला दुधाच्या दारातून, दुधेश्वराचा जन्म झाला दुधाच्या दारातून, दुधेश्वराचा जन्म झाला दुधाच्या दारातून, दुधेश्वराचा जन्म झाला दुधाच्या बघा तिळ तिळ वाढते पिंड सत्वत्याचं थोर, धन्य झाली भूमी गाव मेंढापूर, धन्य झाली भूमी गाव मेंढापूर, धन्य झाली भूमी गाव मेंढापूर, तिळ तिळ वाढते पिंड सत्वत्याचं थोर, धन्य झाली भूमी गाव मेंढापूर, धन्य झाली भूमी गाव मेंढापूर, धन्य झाली भूमी गाव मेंढापूर, घडती 12 ज्योतिर्लिंग मेंढापुरातून। दुधेश्वराचं दर्शन झालं की 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं असं त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे। घडती 12 ज्योतिर्लिंग मेंढापुरातून, मेंढापुरातून दुधेश्वराचा जन्म झाला दुधाच्या दारातून, 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 चला
वर्षी खूप मोठी यात्रा भरते म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके गायक कवी गुरुवर्य साजनजी बेंद्रे म्हणतात, जन्मासाला तिथे शंकर भोळा, शिवरात्रीला त्याचा भरतो या सोहळा. साजनचं गाण गाते कोमल स्वरातून, साजनचं गाण गाते कोमल स्वरातून, कोमल स्वरातून. साजनचं गाणं गाते कोमल स्वरातून. दुधेश्वराचा जन्म झाला